तर फायनली श्रावण संपला म्हणून इथे अंडा पोळी आणि भाकरी खाल्ली आणि कधी नव्हे ती तळेगावमध्ये लाईट गेलेली. इथे चाललेली वडापाव बनवण्याची तयारी. त्याच्यामध्ये होती चटणी, वडापावची भाजी आणि इथे बेसन. तोपर्यंत मी पेरी पेरीचे बनाना चिप्स एन्जॉय केले आणि इथे वडापाव तळण्याची तयारी चालू होती. तर हॅलो गाईज, मी कोमल आणि आज आहे माझ्या मम्मीचा बड्डे. तर इथे आम्ही पहिल्यांदा गरम गरम वडापाव खाऊन घेतले, कारण की थंड झाल्यानंतर चांगली लागत नाही आणि सगळे जॉबवरून आलेले त्यामुळे भूक लागलेली. वडापाव वगैरे खाऊन झाल्यानंतर सुंदर असा सेटअप तयार करून घेतला मी इथे बड्डे सेलिब्रेशनसाठीचा, कारण की फोटोशूट अँड ऑल सगळ्या गोष्टी असतातच आणि आवडतं मला ह्या सगळ्या गोष्टी करायला. तर असा काहीसा सेटअप होता. तिकडं माझ्या आईसाहेब तयार होत होत्या, त्या म्हणजे माझी बहीण मम्मीला तयार करत होती. त्यानंतर आम्ही औक्षणाचा कार्यक्रम उरकून घेतला. 1 बाय 1 आम्ही सुंदर अशा पद्धतीने मम्मीला औक्षण केलं वाढदिवसाच्या दिवशी आणि तिचा छान असा दिवस मेमोरेबल करण्याचा प्रयत्न केला. रिसेंटलीच मी हे नवीन टी शर्ट घेतलं आहे, जे की मम्मीच्या साडीसोबत मॅच झालं. मग मम्मी म्हटली तेच घाल, तर मग ते घातलेलं मी आणि मम्मीला ट्विनिंग तर मी नेहमीच करत असते. नंतर नाही आमच्या गणशू मॅडमने आणलेलं आईसाठी सुंदर असं गिफ्ट. तसं तर मम्मीकडे 2-3 ब्रँडेड वॉच आहेत, पहिले आम्ही गिफ्ट केलेले. तिला वॉचेस खूप आवडतात. तर पण गणशूने तिच्या पैशांना साठवून हे सिम्पल सोबर असं वॉच आणलेलं. पैसे तिने दिले, ते चॉईस तिच्या मम्माने केलेलं. तर आय होप तुम्हाला हे आवडेल आम्ही आणलेलं वॉच. आणि अशा पद्धतीने ती खूप खुश झाली आईला गिफ्ट देऊन. नंतर आम्ही केक कट करायला घेतला आणि इथे आमच्या घरात सगळे लाजाळू आहे, माझा अवतार चांगला नाही, व्लॉगमध्ये आम्ही येणार नाही असं करून फक्त मी, मम्मी आणि गणशू आम्ही तिघेच फ्रेममध्ये दिसतोय. बाकी पाठीमागे सिस्टर आणि ब्रो होते, पण नाही आवडत त्यांना यूट्यूब किंवा इंस्टाग्रामवरच्या व्हिडिओमध्ये यायला, सो आपण फोर्स नाही करू शकत. त्यामुळे आमचं असं चाललेलं आणि गणशूचं होतं की मे गॉड ब्लेस यू, हे पण मला बोलायचं आहे पूर्ण. सो आमचं फायनली गाणे बने बोलून झाले. नंतर आम्ही अशा पद्धतीनं केक वगैरे भरवला. मम्मीला वाटलं इथे फोटो चालू आहे म्हणून ती मोबाईलमध्ये बघते, पण ठीक आहे, आपली साधी सिंपल आई अशीच असते, त्यांना नाही एवढं कळत सोशल मीडिया वगैरे, तर ठीक आहे. नंतर आमचं केक कट करून झालं. तेवढ्यात मावशी आणि राज आले केक घेऊन आणि इथे राजने येवले काकू लिहायच्याऐवजी नवले काकू लिहिलेलं. म्हटलं वा वा, तू तर आमचं आडनावच बदललं. तर आम्ही ते रिपेअर केलं आणि नंतर परत सुंदर असा बड्डे केला. तर इथे पण फ्रेमच्या मागे बरेच जण होते, पण सगळ्यांचं तेच, आमचा अवतार चांगला नाही, आम्हाला घेऊ नको. मग सगळे फ्रेमच्या मागे बसलेले आणि मी ह्यांना तिघींनाच कवर केलं. नंतर सगळ्यांना केक सर्व केला आणि अशा पद्धतीने आमचा व्लॉग होता. आय होप तुम्हाला आवडला.